जुनं ते सोनं असं मी का म्हणते सांगतेच पुढे. तर आजचा दिवस खूपच सुंदर होता, कारण की आज सकाळी सकाळी माझी आजी आणि माझी मम्मी मला भेटायला आले होते. मम्मी आली की मला कामाचं अजिबात टेन्शन नसतं, स्पेशली किचनचं. ती पूर्ण ताबा माझ्या मम्मीच्याच हातात असतो. तिने मस्त चहा केला आणि गरमागरम गुलाबजामसुद्धा करायला घेतले. मला म्हणाले तू जा तुझं काम आवर म्हणून. मग मी पटकन वर आले आणि जो काही पसारा होता तो आवरायला घेतला. पसारा आवरत होते आणि तेवढ्यात मम्मीचा आवाज आला की तू आरामात तुझं काम कर, स्वयंपाकसुद्धा मीच करते. खाली येऊन बघते तर काय, गरमागरम गुलाबजाम तयार आणि स्वयंपाकसुद्धा तयार होता. मग मस्त आम्ही जेवलो आणि मम्मी आणि आजी घरी जायला निघाल्या. संध्याकाळची वेळ होती तर लवला अभ्यासाला बसवला. अभ्यास सोडून त्याला झोपच जास्त येत होती. नवरोबांना म्हटलं थोडेसे वाटाणे आहेत सोलून द्या. तेवढ्यात आला भाऊजींचा फोन. मी तिकीट्स बुक केले, आपल्याला जायचंय पिक्चरला. बाहेर निघालो तर माझी गल्ली अगदी दिवाळीसारखी सजली होती. का? कारण की आमच्या इथे हरिनाम सप्ताह चालू होतोय म्हणून. फायनली आम्ही CCMला पोहोचलो. तर आता जुना बॉर्डर आणि नवीन बॉर्डर सगळेजण तुलना करतात. उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे बॉर्डर 2चं. पण माझ्या मनात जो आहे तो म्हणजे जुना. म्हणूनच मी म्हणते जुनं ते सोनं. पण तुम्ही हा पिक्चर थिएटरला जाऊन नक्की पहा आणि तुमचं सुद्धा मत मला नक्की कळवा. चला तर मग बाय.